नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या 7वा प्रकरण फुटप्रिंट्सच्या दुसऱ्या भागात आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या भागात आपण पाहिलं, रेखा मावशी फरशी पुसत असताना तिच्या पायाचे ठसे पाहून स्नेहल त्यांना रागवते. त्यामुळे सुमित हा सगळा प्रकार बघतो आणि घरातल्या सगळ्यांना मधल्या मामांना म्हणतो की मामा, मी एक ॲप तयार केलेलं आहे, त्याचं नाव फुटप्रिंट्स आहे आणि या फुटप्रिंट्समध्ये आपण आपले पाय किती स्वच्छ आहेत हे पाहू शकतो. त्यामुळे त्यांनी आता ते ॲप काढलं आणि वापरायला सुरुवात करायचं काम चालू केलं. तो हमने लास्ट भाग में देखा था, रेखा मौसी के पैर गंदे थे इसलिए स्नेहल उनको चिल्ला रही थी. उतने में सुमित ने देखा कि ये सारा प्रकार और उसने अपने मामा को बोला, मामा मेरे पास एक ऐप है जो पैर आपके कितने गंदे हैं या कितने साफ़ सुथरे हैं ये दिखाएगा. तो इसके ऊपर से उसने ऐप निकाला और फिर अपना काम चालू कर दिया. उसने कहा, सुरुवात करूया रेखा मावशींपासून. त्यांच्या पायाबद्दल स्नेहलने नोंदवलेला होता आक्षेप. स्नेहलचा चेहरा पडला. तिला स्वतःचा राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता काय झालं, सुरुवात झाली रेखा मावशींपासून आणि आता स्नेहलचा चेहरा पडला होता. कारण तिने काय केलं होतं, जाणून बुजून नाही तर तेव्हा तिने काय रागवलेलं होतं आणि त्यामुळे आक्षेप नोंदवलेला होता त्यांच्या पायाबद्दल. त्यामुळे आपत्ती केलेली होती की त्यांचे पाय किती घाणेरडे आहेत. पण आता तिला नाराजी व्यक्त झाली होती. तिला स्वतःचाच राग येत होता की मी कशाला त्या मावशीला ओरडले असं. पण आता सुमितने काय केलं, अँड्रॉइड ॲपमधून आपलं ॲप उघडलं, फोनमधून ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. अब उसने बोला, शुरुआत करते हैं रेखा मौसी के पास से. उसने क्योंकि स्नेहल ने अब इनके पैरों पे सबसे ज़्यादा आपत्ति जताई थी कि उनके पैर बहुत गंदे हैं. अब ये बात सुनकर सुमित को स्नेहल को थोड़ा सा नाराज़ी हुई और ख़ुद का ही थोड़ा सा गुस्सा आया कि मैंने क्यों रेखा मौसी को चिल्लाया. तो इसीलिए अब उसने क्या किया, सुमित ने अपना एंड्रॉयड फ़ोन निकाला और उसके अंदर से ऐप निकालकर कुछ सवाल रेखा मौसी से पूछना चालू कर दिया. मौसी कुठे राहता? तो उसने पहले पूछा, रेखा मौसी कहाँ पे रहते हो आप? तो उसने बोला, रेखा मौसी ने बोला, त्या टेकड़ी पाडल्या, तो उस पहाड़ के पीछे मैं रहती हूँ, ऐसे रेखा मौसी ने बताया. इथून किती किलोमीटर आहे? इधर से कितने किलोमीटर है? उसके ऊपर उसने बोला 3. कितने? 3 किलोमीटर. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? यहाँ कैसे आए हो? गेल्या महिन्यापासून चालत येत होती, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला, तेव्हा आता सायकलनं येते. अशी अजून बरीच माहिती त्यांनी भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? अशी भरपूरशी प्रश्न त्यांनी विचारून घेतले. अब उसके बाद उन्होंने कहा कि सुमित ने पूछा, आप यहाँ कैसे आती हो? तो उसके ऊपर रेखा मौसी ने जवाब दिया, पिछले महीने भर तक तो मैं चलते आती थी, पर 1 महीने से मेरे बेटे ने मुझे साइकिल दिलाई है और तब से मैं क्या करती हूँ, साइकिल पर आ जाती हूँ. फिर सुमित ने और कुछ थोड़े बहुत सवाल पूछा. आप एवरेजली हफ्ते भर में कितने किलोमीटर चलती हो? कितना किलोमीटर घूमती हो? और वो सब आप कैसे करती हो? ट्रैवलिंग कैसे करती हो? ये सारी चीज़ें उसने पूछी. साथ में उसने पूछा कि आपने कभी कुछ पेड़ लगाए हैं? ये भी सारे सवाल अब उसने पूछा और जैसे जैसे पूछ रहा था वैसे वैसे वो उसके ऐप में वो भरते जा रहा था. रेखा मावशी फिरायच्या पायीच. कधीतरी सायकलनं त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातल्या एका लिंबोणीचं होतं, पण एवढी सगळी माहिती सुमित घेतोय ते कोणालाच कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फुटप्रिंट्स, असं म्हणत त्याने मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला.
अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. सगळे आवासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावले उमटली, एकदम चंदेरी वरखात मढलेली. आणि खाली इंग्रजीत शब्दात उमटले, सिल्वर फूटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. वा, पाहिलं रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला. या, हे भलतंच, रेखा मावशीच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. तर अब रेखा मौसी के कैसी घुमती थी. रेखा मावशी जास्तीत जास्त पायीच चालायचे. कधीतरी ती सायकल वापरायची. तिने आपल्या झोपडीपुढे 2 झाडं लावली होती आणि त्यातली कुठली होती, एक लिंबोणीचं झाड होतं. ही सगळी माहिती का घेतो आहे सुमित, हे विचारून सगळे गडबडून गेले होते. सगळे काय करत होते, रेखा मावशी तर फार घाबरली होती की आता हे सगळं काय घेतोय आणि याच्यामुळे काय होणार आहे. आणि हे सगळं माहिती घेतल्यानंतर त्याने आपल्या मोबाईलचं काहीतरी बटन दाबलं आणि एक पायपुसणीच्या आकाराचं, पाय आपण पुसतो ना घरात गेल्यानंतर, ते दारासमोर लावलेला असतो बघा, तर त्याला पायपुसणी असे म्हणतात. तर एक निळा चौकटी रंगचा चौकोन उमटला. पण त्याच्यात काय होतं, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. आभाळ, आकाश, आकाश के निरभ्र टुकड़े जैसा, मतलब स्वच्छ, मतलब एकदम क्लीन ब्लू ऐसा एक स्क्वेअर एक आया. सगळे आवासून पाहत होते, सगळे आश्चर्यचकित होऊन पाहत होते. सब लोग आश्चर्यचकित होके देख रहे थे. आणि त्या निळ्या तुकड्यांच्या मधोमध 2 पावलं उमटली और उसके बीचों बीच 2 पैरों के निशान आ गए. एकदम चंदेरी वरखात, अतिशय पातळ, मतलब चांद की जो पतरा होता है वैसे दिखने वाला एक क्या हुआ, 2 निशान पैरों के उमटे. और उसके ऊपर अंग्रेजी में लिखा था, त्याच्यात इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं, सिल्वर फूटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. आणि त्याच्यात लिहिलेलं होतं, सिल्वर फूटप्रिंट्स, मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. तर त्यावर सुमित बोलला, बघितलात, रेखा मावशीचे पाय आपण घाण आहे म्हणत होतो, पण त्यांचे पाय घाण नाही आहेत, तर त्यांचे पाय कसे आहेत, मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स आहेत, सिल्वर फूटप्रिंट्स आहेत. त्यांचे पाय चंदेरी आहेत, सिल्वर्ड आहेत, एकदम स्वच्छ, एकदम क्लीन आहेत. कसे तर झऱ्याच्या स्वच्छ पाण्यासारखे, झरने से बहते हुए पाणी की तरह एकदम स्वच्छ आहेत. सुमित ओरडला. त्यावर पावडे काका रागात बोलले, हे काय भलतंच, असं थोडीच असतं, पाय तर घाण दिसतात आणि काही वेगळं सांगतं, असं त्यांचं म्हणणं होतं. रेखा मौसी ज़्यादातर पैदल ही चला करती थी, कभी तो साइकिल इस्तेमाल करती थी. उसने अपने झोपड़ी के सामने 2 पेड़ लगाए थे, उसके अंदर से एक पेड़ नीम का था. ये सारी बातें सुमित ने ले ली और उसके बाद ये सब चीज़ें देखने के बाद रेखा मौसी थोड़ी सी डर गए कि ये इतना सारी जानकारी क्यों ले रहा है. पर उतना सारी बातें पूछने के बाद उसने क्या किया, मोबाइल में कुछ बटन दबाया तो एक ब्लू कलर का स्क्रीन एक आया और उसके अंदर उसने देखा कि 2 सिल्वर कलर के फुटप्रिंट्स आकर छप गए थे और उसके नीचे लिखा था, सिल्वर फुटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. तो उसमें अंदर क्या बोला था, ये आपके पैर क्या है, एकदम सुंदर है, बहुत ही क्लीन है, सिल्वर है आपके फुटप्रिंट्स और एकदम क्लीन फुटप्रिंट्स है. ये देखकर सुमित बहुत खुश हुआ और उसने बोला कि रेखा मौसी के पैर क्या है, सिल्वर्ड है, एकदम क्लीन है, एकदम झरने से बहते हुए स्वच्छ पानी की तरह है, ऐसे सुमित ने चिल्लाया. उसके ऊपर पावड़े काका ने थोड़ी सी आपत्ति जताई और कहा, हे भलतंच, ऐसे थोड़ी ना होता है, रेखा मौसी के पैर तो गंदे दिख रहे हैं और आप कह रहे हो बहुत ही ज़्यादा साफ सुथरे हैं. हे स्वाध्याय दिलेलं आहे, ते पूर्ण करावं हे अपेक्षित आहे.